विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. भगीरथ महाराष्ट्राचा भूगोल. तर या पुस्तकाविषयी मला इथे चर्चा करायची आहे. तर हे पुस्तक जे आहे तर संपूर्ण मी तुम्हाला शिकवणारच आहे आणि त्याची फीस आहे अवघी या ठिकाणी ₹299 इतकी कमी फीस आहे. तर एवढ्या कमी फीसमध्ये मित्रांनो सगळं पुस्तक हे तुम्हाला विश्लेषण केलं जाणार आहे. अजून पुस्तकच खूप सुंदर आहे आणि परत तुम्हाला त्याच्यामध्ये माझं नाव नारायण सर आहे. तर माझं बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तर मग या पुस्तकाचं विश्लेषण आणि परत या पुस्तकातल्या सगळ्या ज्या फॅक्ट्स आहेत, कन्सेप्ट आहेत, त्या आणखी मी सोप्या करून सांगणार आहे. आणि ही बॅच या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा. लिंक दिलेली आहे आपल्या ॲपची. ज्ञान अर्णव ऑनलाईन अकॅडमीचं ॲप आहे. तर त्या ॲपवरून ती लिंक डाउनलोड करा आणि ही बॅच लगेच जॉइन करा. ओन्ली 299. नव्या आणि जुन्या मुलांना दोन्ही मुलांना उपयुक्त आहे. काही लोकांना वाटतं की माझा अभ्यास झालाय, मला काय गरज आहे. पण जुन्या मुलांना ब्रशअप करण्यासाठी म्हणजे रिव्हिजनसाठी अगदी फास्ट रिव्हिजनसाठी ती खूप चांगली बॅच आहे. आणि भूगोल असा विषय आहे तर जिथे तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवले पाहिजे. येणाऱ्या राज्यसेवेमध्ये किंवा कंबाईनच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा भूगोलाचा बराचसा वाटा असणार आहे आणि महाराष्ट्र घेत असताना सोबतच आपण भारताची पण तुलना करणार आहे. त्यामुळे आपसुकच भारत पण तुमचा बराचसा कव्हर या ठिकाणी होणार आहे. तर मग या भूगोलामधल्या ज्या महत्त्वाच्या इमेजेस वगैरे ज्या आहेत, तर त्या इमेजेसवरती आपण चर्चा करून त्याच्यावरती ट्रिक्स, टेक्निक्स पाहून तर ते सगळं शिकणार आहोत. तर या ठिकाणी बघा इथे कोकणातल्या प्रमुख नद्या आणि खाड्या आहेत. म्हणजे हे पुस्तक शिकत असताना तुम्हाला विथ ट्रिक्स, टेक्निक्स शिकायचं आहे. म्हणजे कधी विसरणार नाही अशा पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता कोकणातल्या नद्या कशा शिकणार आहेत आपण, तर कोकणातल्या नद्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स, टेक्निक्स इथे सांगितल्या जातील. तर मग कोकणातल्या नद्या कशा लक्षात ठेवायच्या? तर ही ट्रिक्स मी बऱ्याच बॅचला सांगितली. परत तुम्हाला सांगतो आता जे नवीन आहेत, बरेचसे आपले सबस्क्रायबर वाढलेत, तर त्यांच्यासाठी परत सांगणं अत्यंत गरजेचं आहे. तर यामध्ये कोकणातल्या नद्यामध्ये बघा सगळ्यात पहिली नदी आहे, इथे दमणगंगा नावाची नदी आहे. तर दमणगंगा नदीनं या ठिकाणी कोकणाची बॉर्डर बनवलेली आहे. दमणगंगा नदी आहे. तर तिने कोकणाची बॉर्डर बनवलेली आहे. तर ही अगदी कोकणाच्या एकच मिनिट परत ती इमेज घेतो मी. तर मग अशा सुंदर अशा रंगीत इमेज दिलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला आणखी सोपं होणार आहे. तर अशा प्रकारच्या इमेजेस ज्या आहेत तर त्याच्यातून आपल्याला शिकायचंय. तर सगळ्यात वरती जी नदी आहे दमणगंगा नावाची नदी आहे. तर दमणगंगेपासून तेरेखोलपर्यंत ह्या ज्या कोकणातल्या नद्या आहेत तर त्या तुम्हाला कशा लक्षात ठेवायच्यात. तर यावरती आपल्याला ट्रिक्स टेक्निक्स पाहायचे आहेत. थांबा तुम्हाला इमेज दिसत नाही, मी थोडीशी ही इमेज मोठी करतो. आता तुम्हाला दिसेल. एकच मिनिट पाहून घेतो मी. हा इमेज दिसली पाहिजे तुम्हाला. अगदी बरोबर. तर या ठिकाणी दमणगंगा नावाची पहिली नदी आहे. तर दमण सूर्य निघत असताना अगदी हळूवार निघतो आणि सूर्य निघाल्यानंतर या ठिकाणी आता पिंजाळ नदी आहे. सूर्य निघाल्यानंतर या ठिकाणी पिंजाळ नदी आहे. पण आपल्या स्टोरीमध्ये वैतरणा नदी ही आहे त्या पिंजाळ नदीच्या नंतरची. दमन सूर्य निघाल्यानंतर वैनीला जाग आलेली आहे. एका वहिनीची स्टोरी आहे. तर त्या स्टोरीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आणि वहिनीला जाग आली. परंतु वहिनीला जाग आल्यानंतर त्यांना ताण आलेला होता. तर त्यांना ताण आलेला होता. तर तानसा ही त्याच्यानंतरची नदी आहे. तर दमन सूर्य निघाला, वहिनीला जाग आली आणि परंतु त्यांना ताण आला होता. आता ताण आला तरी त्यांनी भात खाला. भातसा नावाची नदी आपल्याला लक्षात ठेवायची. भात खाल्ल्यामुळे पोटामध्ये थोड्याशा कळा यायला लागल्या. काळू हे लक्षात ठेवायचं. तर ह्या ठाणे जिल्ह्यात बघा इथं रंगीत असं वेगळं करून दिले ठाणे जिल्हा. कळायला लागल्यात, पोटात मुरडा झालेला आहे आणि थोड्या वेळाने मात्र उल्हास वाटायला लागला. तर बघा नद्या कशा अगदी गमतीने लक्षात ठेवायच्यात, काहीच म्हणजे ट्रिक्स टेक्निक्सनं लक्षात ठेवायच्या. दमन सूर्य निघाला आहे आणि सूर्य निघाल्यानंतर वहिनीला जाग आलेली आहे. परंतु वहिनीला जाग आल्यावरती ताण आलेला आहे. ताण आला तरी त्यांनी भात खाल्लाय आणि भात खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये कळा यायला लागल्यात. भातामध्ये काहीतरी होतं. म्हणजे शिळा भात होता म्हणून पोटाचा मुरडा झालेला आहे. पण थोड्या वेळाने मात्र उल्हास वाटायला लागलेला आहे. ही पुस्तकातलीच इमेज आहे. अगदी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी रंगीत पुस्तक तयार केलंय ते.
आणि त्याच्यावरती आपण शिवाय बॅच घेतो अवघ्या ₹299 त्यामुळे खूप चांगलं तुम्हाला हे पुस्तक समजणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलात कुठेही जा तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. राज्यसेवेला GS फर्स्टला फायदा होईल, कंबाईन प्रीला येणाऱ्या फायदा होईल. त्याच्यानंतर राज्यसेवेच्या प्रीला फायदा येईल. सरळ सेवा, TCS, IBPS सगळीकडे तुम्हाला फायदा होणार आहे. तर मग उल्हास वाटल्यानंतर वहिनींचा दौरा पाताळगंगेकडे गेलेला आहे. तर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक घ्यायला पाताळगंगेला गेल्यात वहिनी आणि पाताळगंगा गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी भोगावतीचं दर्शन घेतलंय. तर गंगेच्या काठावर भोगावती नदी आहे आणि भोगावती देवीला त्यांनी आंबा अर्पण केलाय, तिथे आंबा वाहिलाय आणि घरी आलेले आहेत. तर घरी आल्यानंतर त्यांचे जे मिस्टर आहेत कुंडलिका, तर कुंडलिका हे अजूनही झोपेतच आहेत. कारण त्यांचा काळ आलेला नव्हता बघा. तर त्यांचा काळ आलेला नव्हता. कुंडलिकांचा काळ आलेला नव्हता. त्याच्यामुळे ते अजूनही झोपेतच आहेत. तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे. तर ते अजूनही झोपेतच आहेत कारण कुंडलिकांचा काळ आलेला नाहीये. तर कुंडलिकाचा काळ म्हणजेच टाइम आहे आणि ते स्वप्नामध्ये आहे कुंडलिका. स्वप्नामध्ये आहे, घोड्यावर बसलेले स्वप्न पाहतो आणि त्याच्यानंतर स्वप्नामध्ये त्याच्यामध्ये गांधीजी दिसतात. आता गांधार आहे पण गांधी म्हणून लक्षात ठेवा. तर इथपर्यंत ह्या ज्या नद्या आहेत तर रायगड जिल्ह्यामधल्या आहेत. तर रायगड जिल्ह्यामधल्या नद्या जर पाहिल्या तुम्ही, उल्हास नदीपासून रायगड जिल्हा आहे. तर उल्हास नदीपासून या ठिकाणी सावित्रीपर्यंत रायगड जिल्हा पसरलेला आहे. कधी कधी रायगड जिल्ह्यातल्याच नद्यांचा क्रम लावा असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो. रायगड जिल्ह्यातलीच नद्यांचा क्रम लावा असा प्रश्न विचारला तरी तुम्हाला तो त्या प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे. तर रायगड जिल्ह्यामधल्या नद्यांचा क्रम लावा म्हटल्यानंतर उल्हास पासून लक्षात ठेवायचं, कारण बोरघाटाजवळच उल्हास नदीचा उगम होतो. तर उल्हास नावाची नदी जी आहे तर ती रायगड, त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यातनं ती ठाणे जिल्ह्यात जाते आणि ठाणे जिल्ह्यात गेल्यानंतर तिला 2 ब्रँचेस त्या ठिकाणी तयार होतात. 2 ब्रँचेसने ती समुद्राला मिळते. तर हे लक्षात ठेवायचं. तर 2 ब्रँचेसने ती समुद्राला मिळते. तर समुद्राला कशी मिळते इथे मी तुम्हाला सांगतो. तर मग हे सगळं त्या बॅचेसमध्ये डिटेल आपल्याला घेणार आहेत. तर ही रायगड इथे बोरघाट आहे बघा. तर बोरघाटाजवळ या नदीचा उगम होतोय. तर ह्या नदीचा उगम या ठिकाणी बोरघाटाजवळ होतोय आणि ही रायगड जिल्ह्यातून उल्हास नदी वर जाते आणि वर गेल्यानंतर 2 ब्रँचेसने ती समुद्राला मिळते. तर मग उल्हासला खूप उल्हास असल्यामुळे तिथे 2 खाड्या तयार झाल्यात. एक वसईची खाडी आहे आणि धरमतरची खाडी आहे. तर वसईची खाडी आणि धरमतरची खाडी, तर ही लक्षात ठेवायची. जी अशी एकमेव नदी आहे कोकणामधील जिच्या मुखाला 2 खाड्या आहेत. तर एवढं डिटेल आणि सुंदर पद्धतीनं आपण तिथे बघणार आहोत. त्यानंतर पुढे आपण जाऊ तर इथे म्हणजे उल्हास पासूनच रायगड जिल्हा स्टार्ट होतो. उल्हास पासूनच, कारण उल्हास नदी वर वाहत चालली इथे आणि वर वाहत जाऊन या ठिकाणी 2 ब्रँचेस तिच्या तयार होतात उल्हास नदीच्या. त्याच्यानंतर मग पाताळगंगा आहे रायगडमध्ये, भोगावती आहे, आंबा आहे, कुंडलिका आहे, काळ आहे आणि घोड आहे, गांधार आहे. सावित्रीला रायगड जिल्हा एंड होतो. कारण इथे रायगड आणि रत्नागिरीची बॉर्डर ही लक्षात ठेवायची, सावित्रीनं तयार केलेली आहे. रायगड म्हणजेच आर पासून लक्षात ठेवायचं. RAIGAD, तर रायगड आणि इथे रत्नागिरी. तर हे स्पेलिंग. RR पिक्चर अलीकडेच आला होता. तर RR पिक्चर कोणाला आवडतो? सावित्रीला. असं ट्रिक्स टेक्निक्स आपण शिकणार आहोत सगळं. तर RR पिक्चर कोणाला आवडतो? तर सावित्रीला. तर सावित्री नदीनं काय केलेलं आहे? तर रायगड आणि रत्नागिरीची बॉर्डर या ठिकाणी बनवलेली आहे. तर हा, तर बघा नद्यांचा क्रम बघत बघत मी तुम्हाला दुसऱ्या पण गोष्टी सांगत पुढे चाललोय. नद्यांचा क्रम अगदी गमतीने आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नद्यांचा क्रम आपल्याला गमतीने लक्षात ठेवायचा आहे. कसा लक्षात ठेवला आपण नद्यांचा क्रम बघा. एक मिनिट, नद्यांची इमेज बघू आपण. ही घाटांची इमेज आहे त्याच पुस्तकामधून. घाटांची ही इमेज आहे. तर अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि परत आपण त्यावरती इतक्या बारकाईने चर्चा केल्यानंतर तुम्हाला विसरण्याचा प्रश्नच तयार होत नाही. ही परत मला इमेज हवी होती तर ती मिळालेली. तर सगळ्यात वरती दमणगंगा नदी आहे. दमन सूर्य निघाला, वहिनीला जाग आली, नंतर त्यांना ताण आला, तानसा नदी. ताण आला तरी त्यांनी भात खाल्लेला आहे आणि भात शिळा असल्यामुळे पोटामध्ये ज्या कळा यायला लागलेल्या आहेत आणि पोटाचा मुरडा झालेला आहे. थोड्या वेळानं उल्हास वाटायला लागलाय आणि त्यानंतर त्या पाताळगंगेला गेल्यात. पाताळगंगेला गेल्यानंतर
त्यांनी भोगावतीचं दर्शन घेतलेलं आहे. तिथे भोगावतीला एक आंबा अर्पण केला. स्वतः एक आंबा खाल्ला, तिथे एक आंबा दिला आणि घरी आल्यानंतर कुंडलिकाचा समाचार घेतला. पण कुंडलिका अजून जागे झालेले नाहीत. ते ह्या वहिनीचे मिस्टर आहेत. कारण त्यांचा काळ आलेला नाहीये. तर त्यांचा काळ अजूनही स्वप्नामध्येच आहेत. ते घोड्यावर बसलेले स्वप्न पाहतात. थोड्याच वेळात गांधीजी पण दिसतात स्वप्नामध्ये असे. अ, स्वप्न पडत असताना ते व्यवस्थित पडत नाहीत. मधीच काहीतरी येतं, मधीच काहीतरी वेगळाच विषय निघतो. नंतर मग त्यांना कामात मदत हवी होती म्हणून त्या सावित्रीकडे गेलेल्या आहेत. तर सावित्री नदीमुळे या ठिकाणी आर-आर नावाचे जे 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि रायगड. तर ह्या जिल्ह्यांची विभागणी झालेली आहे. आर-आर नावाचे जे जिल्हे आहेत, तर रत्नागिरी आणि रायगड, तर ह्यांची विभागणी झालेली आहे. एकच मिनिट परत ती इमेज घेतो. हां, तर इथे आर-आर नावाचे 2 जिल्हे रत्नागिरी आणि रायगड यांची बॉर्डर करणारी या ठिकाणी सावित्री नदी आहे. सावित्रीने मदत केली नाहीये त्याच्यामुळे वहिनीच्या कामाचा भार वाढलेला आहे. भारजा नावाची नदी आहे. तेवढ्यात याच्यामध्ये जोगवा वाड म्हणून जोग नावाची नदी आहे. जोगा वाड म्हणून तेवढ्याच कामाच्या वेळेस एक महाराज आलेले आहेत. मग त्यांना वहिनी म्हणालेल्या आहेत, "जगबुडीमध्ये बुडा." तसं स्टोरीमध्ये सगळ्या नद्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहणार आहेत. जगबुडीमध्ये बुडा. महाराजांनी मग स्वतःचा परिचय दिलेला आहे, की माझं नाव महाराजांचं नाव आहे वशिष्ठी. तर महाराज म्हणताय, की माझं नाव वशिष्ठी आहे आणि आडनाव माझं शास्त्री आहे, असं त्यांनी परिचय दिला आहे. तर बघा सावित्रीपासून इथे रत्नागिरी जिल्ह्याला सुरुवात झालेली आहे. सावित्रीपासून रत्नागिरी जिल्ह्याला सुरुवात झाली. सावित्रीपासून शुकपर्यंत रत्नागिरी जिल्हा आहे. तर सावित्रीपासून शुकपर्यंत रत्नागिरी जिल्हा आहे. परत मी इथे दाखवतो, ही शुक नदी इथे आहे आणि वरती आहे सावित्री. तर एवढं सुंदर आपल्याला एकदम स्टोरी टाइप शिकायचं आहे. तुम्ही विसरायचा प्रयत्न केला तरी विसरणार नाही आहे. सावित्रीचा भार का वाढला? कारण तिला कोणीच मदत केली नाहीये. सावित्रीने मदत केली नाही म्हणून वहिनीचा भार वाढलेला आहे. तेवढ्याच महाराज आलेला आहे जोगवा वाड म्हणून. ह्या सगळ्या इमेज त्या पुस्तकामध्ये आहेत. महाराजाला त्या म्हटलेल्या आहेत, जगबुडीमध्ये बूड. महाराजांनी सांगितलं की माझं नाव वशिष्ठी आहे, आडनाव माझं शास्त्री आहे. तर आडनाव शास्त्री आहेत. हे परिचय दिल्यानंतर बाव, बाव म्हणजे बाबा म्हणून लक्षात ठेवा. तर वहिनीचे बाबा म्हणजेच त्यांचे सासरे. तर मुली काय करतात, आपल्या सासऱ्यांना बाबाच म्हणतात. तर हे जे बाबा आहेत, तर बाबा काजळ लावत बसलेले आहेत. तर बाबा काय करतात, काजळ लावत असतात. तिथे डोक्याला काजळ लावतात. त्याच्यानंतर ह्या डोळ्यांच्या ज्या भवया वगैरे असतात, तर इथे पण काळं लावतात. आणि मग हे काळं लावल्यामुळे, काळं म्हणजेच काजळी लावतात. तर हे काजळ लावल्यामुळे काय होतं, त्यांचे डोळे उघडझाप करायला लागतात. तर डोळे मिचमिच करायला लागतात. तर हे बाबा मिश्याला पण लावतात. तर मग डोळे त्यांचे उघडझाप करायला लागतात. बाबा म्हणजेच आजोबा आहेत, वहिनीचे सासरे आहेत. तर डोळे उघडझाप करायला लागल्यामुळे डोळे मिचमिच करतात, मुचकुंदी. डोळ्याच्या खाली त्यांच्या काजवी चढलेली आहे. तर डोळ्यांच्या खाली हे बघा, हे काळ्या रंगात दाखवतो, इथे काजवी चढलेली आहे. तर असं सुंदर एकदम चित्रमय शिकायचं आपल्याला, अगदी गमती जमती करून शिकायचं. तुम्हाला शिकताना मजा येणार आहे. तर हा भूगोल शिकताना अगदी मजा येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी शुक नदी, तर काजवी या ठिकाणी चढलेली आहे आणि कोणीतरी इथे बाबाला शुक केलेलं आहे. तर कोणीतरी बाबाला इथे शुक केलं. बाबा काय चाललंय या वयामध्ये, उतार वयामध्ये शुक केलेलं आहे. मग बाबांना शुक केल्यानंतर बाबा लगेच काय करायला लागलेत, देवदेव म्हणजे देवाचा दावा करायला लागलेत. तर त्याच्यानंतर मग देवगड नावाची नदी आहे बघा. तर या ठिकाणी एक आपल्याला आणखी एक फॅक्ट लक्षात ठेवायची, की शुक नावाची जी नदी आहे, तर ह्या नदीने काय केलंय, शुक नावाच्या नदीने इथे रायगड आणि रत्नागिरीची सॉरी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची बॉर्डर बनवलेली आहे. हां, ही इमेज या ठिकाणी इथे दिसते तुम्हाला. तर ही शुक नदी, हा ब्ल्यू कलरने वेगळा सिंधुदुर्ग जिल्हा दाखवलाय आणि वरती आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्यांचा क्रम लावा असा प्रश्न आलाय. तर सावित्री पासून शुक पर्यंत सगळ्या नद्या रत्नागिरी मधल्या आहेत. मग इथे काही प्रश्न विचारले, समजा वशिष्ठी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? उत्तर लिहिलं रत्नागिरी. तर आपल्या स्टोरीमध्ये आपण लक्षात ठेवले सावित्री पासून शुक पर्यंत. तुम्हाला विचारते शास्त्री नदी कुठे वाहते?
रत्नागिरी जिल्ह्यातून. काजळी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? रत्नागिरी जिल्ह्यातून. मुचकुंदी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? रत्नागिरी जिल्ह्यातून. काजवी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? रत्नागिरीतून. त्याच्यानंतर लागणार शुक. तर शुक नदीने काय केलंय की रत्नागिरीचं आणि सिंधुदुर्गचं नैसर्गिक बॉर्डर तयार केलेली आहे. नॅचरल बॉर्डर तयार केलेली आहे. शुक नदीने काय केलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांची नैसर्गिक बॉर्डर तयार केलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. नॅचरल बॉर्डर तयार केलेली आहे आणि हा जिल्हा 1 मे 1981 ला तयार झालाय. तर या ठिकाणी एक बारकी अजून एक नदी आहे, वाघोटणे नावाची नदी आहे. तर वाघाला सगळे शुक-शुक करायला लागलेत. वाघ इकडून सिंधुदुर्गामध्ये सह्याद्री पर्वतातून आलेला आहे. आता वाघ ज्यांच्या घराजवळ आहे, तर ते देवाचा धावा करायला लागलेत. देवा-देवा करायला लागलेत. काही आचरट लोक असतात बघा. आचरट लोक नेहमी गडबड करतात. मग त्यांनी या ठिकाणी गडबड केली आहे. सगळीकडे कल्ला झालेला आहे आणि लोक तेरे खोल म्हणायला लागलेत. तर तेरेखोल नावाची नदी जी आहे, तर ही सगळ्यात शेवटची नदी आहे. या नदीनंतर महाराष्ट्राची इथे बॉर्डर तयार झाली. तर गोवा, महाराष्ट्र या ठिकाणी वेगळा झालेला आहे. तर गोवा आणि महाराष्ट्र इथे वेगळा झालेला आहे. तर असं सुंदर पद्धतीने आपल्याला इथे शिकायचं आहे. तर या ठिकाणी तेरेखोल नदी आहे, जी आंबोलीला उगम होते. आंबोली हे महाराष्ट्रातलं सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्राचं चेरापुंजी असं त्याला म्हटलं जातं. आंबोलीला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हटलं जातं. तर आंबोली हे महाराष्ट्रातलं सर्वात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. तर इथेच तेरेखोल नदीचा उगम होतो आणि या तेरेखोल नदीने काय केलंय तर गोवा नावाचं राज्य वेगळं केलंय, जे भारतातलं 25वं राज्य आहे. तर बघा महाराष्ट्र शिकत असताना काही भारताच्या फॅक्ट मी तुम्हाला नॅचरल सांगत जाईल. आणि कसं लक्षात ठेवायचं गोव्यामध्ये चहा खूप महाग आहे, 25 रुपयाला आहे. दारू स्वस्त आहे पण चहा महाग आहे. तर दारू का स्वस्त आहे तर राज्य उत्पादन शुल्क जो असतो तर तो तिकडे अत्यंत कमी असतो. तर राज्य उत्पादन शुल्क हा कशावरती लागतो? वाईन वरती, दारूवरती. त्याच्यामुळं दारुड्यांचं हे फार मोठं पंढरपूरच आहे, म्हणजे दारू स्वस्त मिळते ना त्यामुळे. तर मग तिथे चहा मात्र 25 रुपयाला मिळतो. तर मग गोवा हे कितवं राज्य आहे असं विचारतील तर 25वं राज्य आहे. आणि ह्या राज्याला कोणत्या नदीने वेगळं केलं तर तेरेखोल नावाच्या नदीने वेगळं केलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकदम गमतीशीर ट्रिक्स टेक्निक्स मधून आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल शिकायचा आहे. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जो नंबर दिलाय तर तिथून जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्यायचंय. तर ऍडमिशनसाठी कोणाला जर कॉल करायचा असेल तर या पुस्तकाच्या शेवटी सुद्धा माझा नंबर दिलाय. तर तिथे पण जाऊन तुम्ही नंबर घेऊ शकता आणि इथे पण नंबर दिलेला आहे. तर हे पुस्तक अतिशय सुंदर आणि सुटसुटीत, रंगीत, तुम्हाला बोर न होणार आणि त्याच्यावरती माझं विश्लेषण अवघ्या 299 रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच आहे महाराष्ट्राच्या भूगोलातली आणि बराचसा भारत पण त्यात कव्हर होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.